आज वार कोणता आहे? शनिवार आहे आणि दर शनिवारी आपला नवीन प्रयोग असते, है की नाही? लर्निंग बाय डुईंग. आजचा एक्सपेरिमेंट तुम्हाला माहित असेल कदाचित. आजच्या प्रयोगाचं नाव आहे जहाज ओढणारा पेन. जहाज ओढणारा पेन म्हणजे त्या पेनच्या साहाय्याने आपण काय करणार आहोत? जहाज जे आहे का होडी, तिला आपण ओढणार आहोत, बरं का? तर आजच्या प्रयोगासाठी लागणारं जे साहित्य आहे, आपल्याला पाणी लागणार आहे, एक ट्रे आहे, छोटे 3-4 बलून्स आहेत, पेन आहे, इतकं साहित्य आज आपल्याला लागणार आहे. तर बघा, सुरुवातीला आपण काय करणार आहोत? हे जे समोर ठेवले ते 2 बलून्स आहेत. काय आहे ते? बलून्स. हे आहेत फुगे आहेत. तर बघा, आता काय करणार आहे मी? हे बलून्स माझं जे शर्ट आहे का, त्या शर्टला घासणार आहे मी. काय करणार आहे? शर्टला घासतो आणि बघू आपण नंतर काय होतंय ते. करून बघायचं. काय होईल बरं? काय होईल? इयत्ता 7वी मध्ये आहे बघा धडा. काय होईल? हे बलून त्याला घासतो मी आणि नंतर बघू काय होतंय ते. बघा, हे जे बलून्स आहेत, हे फुगे आहेत, त्याला मी काय करतो? तिकडे सार्थक, हे काय कर, ते बलून घे आणि स्वतःच्या शर्टावर घास. बघा, चांगलं चांगलं जवळपास 1 मिनिट त्याला घासायचं चांगलं. चांगलं चांगलं घास. आता बघा काय होतं ते. बघा काय झालं? तो बलून जो आहे का तो भिंतीला चिकटला. तो बलून जो आहे का तो भिंतीला चिकटला. त्याच्या मागचं कारण काय असेल बरं? काय असेल? काय असेल कारण? घर्षण बल आहे. त्याला आपण काय म्हणतो? स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी नाही, स्टॅटिक फोर्स किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. या मागचं कारण काय असेल? घर्षण बल आहे. पण नेमकं काय होते? नेमकं कशामुळे होते तेच आज आपण जाणून घेणार आहोत. आणखी बघा, दुसरं एक आहे छोटासा. आपण काय केलं? ट्रे घेतलाय, त्या ट्रे मध्ये पाणी आहे आणि छोट्या छोट्या आपण काय केलं? त्या अशा बोट तयार केल्या, नाव तयार केलं. आता आपण काय करणार आहोत? ह्या बोट ज्या आहेत का, ह्या बोट त्या पाण्यामध्ये टाकणार आहोत. कशामध्ये? त्या पाण्याच्या टब मध्ये. बघा, आता काय करायचं? आपला प्लास्टिकचा पेन घ्यायचा आणि हे काय करायचं? डोक्यावर आपल्या केसांमध्ये घासायचा, चांगला चांगला घासायचा. बघा काय होतं ते आता. बघा, बघा ही जहाज जे आहे का, ही पुढं 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 सरकत आहे. बघा, जितकं तुम्ही व्यवस्थित घासाल पेनला. आता तू घास, कारण माझं जर डोकं ओलं आहे, त्याला कोरडं लागतं थोडंसं. घास चांगलं घास. घासा बघा, जिकडे तुम्ही पेन न्याल का तिकडे ते जहाज ओढलं जातं. जिकडे तुम्ही पेन न्याल का तिकडे ते जहाज
ओढल्या जाते. तर ह्या मागचं कारण काय? स्थितिक विद्युत बल. आणखी एक छोटासा आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत. दोन बलून दोन्ही घेऊ. आणखी बघा, आता हे दोन्ही बलून काय करायचे, परत आपल्या ह्याच्यावर कपड्यावर घासायचे. काय करा, ते दोन्ही बलून जे आहेत का ते कपड्यावर चांगले घासा. बघा, हे दोन्ही फुगे जर जवळ जवळ येत नाहीत, ते दोन्ही बलून स्वतःला जवळ जवळ येत नाही. ते दोन्ही बलून जे आहेत का हे एकमेकांपासून दूर जातात. बघा, त्यामागचं कारण काय? बघा, या तिन्ही घटनांमागे फक्त एकच कारण आहे. आपण सातवीमध्ये बघितलेलं आहे, every substance is made up from particles and each tiny particles having atom. ह्या दोनच वाक्यामध्ये ह्या पूर्ण प्रयोगाचं सगळं म्हणजे कन्क्लुजन आहे. प्रत्येक सबस्टन्स हा पार्टिकलनी बनलेला आहे आणि प्रत्येक पार्टिकल्स मध्ये ॲटम असतात. आणि ॲटम म्हणलं की आपल्याला माहित आहे, सेंटरमध्ये न्यूक्लियस असते आणि न्यूक्लियस पॉझिटिव्ह चार्ज आहे. न्यूक्लियसला कुठला चार्ज आहे? आणि न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन्स असतात. इलेक्ट्रॉन्सवर कुठला चार्ज आहे? निगेटिव्ह. म्हणजे कुठल्याही ॲटम मध्ये, कुठल्याही पार्टिकल मध्ये, कुठल्याही सबस्टन्स मध्ये चार्जेस असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ज्या वेळेस कुठलाही पदार्थ आपण घासतो, आता काय केलं, घर्षण केलं. घर्षण केल्यामुळे काय व्हायलं, हे चार्जेस जे आहेत हे डिस्टर्ब व्हायले. चार्जेस काय व्हायले, ते डिस्टर्ब व्हायले, हे चार्जेस ट्रान्सफर व्हायले. ज्यावेळेस मी हे बलून माझ्या शर्टवर घासला, त्यावेळेस काय झालं, शर्ट मध्ये असलेले जेवढे काही निगेटिव्ह पार्टिकल्स आहेत ते निगेटिव्ह पार्टिकल्स त्या बलूनच्या वर गेले, बलूनच्या सरफेसवर गेले. आणि ज्यावेळेस हा बलून मी त्या भिंतीवर लावला, भिंतीवर पॉझिटिव्ह चार्ज होते आणि बलूनवर निगेटिव्ह चार्ज होते. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं काय झालं, अट्रॅक्शन झालं. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं अट्रॅक्शन झाल्यामुळे काय झालं, ते बलून जे आहे ते बलून त्या भिंतीला चिटकला. तेच रिझन होतं. ही जी बोट आहे, आपण ज्यावेळेस पेन जे आहे का केसांमध्ये घासली ना, त्यावेळेस त्या पेनवर जे आहे का निगेटिव्ह चार्जेस आले. आणि ज्यावेळेस ही निगेटिव्ह चार्ज असलेली पेन त्या जहाजाच्या जवळ गेली, त्यावेळेस ते जहाज त्या पेनच्या दिशेनं अट्रॅक्ट होऊन त्याच्या भोवती त्याच्याकडे ओढल्या जाऊ लागलं होतं. तर सगळ्यात महत्वाची काय आहे की चार्जेस, प्रत्येक वस्तूमध्ये चार्जेस असते. आपल्या बॉडीमध्ये पण चार्जेस असते. बघा, आपल्या घरामध्ये दरवाजाला पडदे असतात. बघा, कर्टन म्हणतो त्याला आपण, CURTAIN, कर्टन म्हणजे पडदा. ज्यावेळेस आपण त्या पडद्याला म्हणजे घर्षण होऊन जात असतो का, तो पडदा आपल्या शरीराला चिटकून येतो आणि चटचट असा आवाज पण येतो बरं का. तर हे कशामुळे होते, तर हे जे चार्जेस असतात हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे त्या घर्षणामुळे निर्माण होतात आणि त्यामुळे ते आपल्या दिशेने ओढल्या जातात. कळलं का हे? कळला का एक्सपेरिमेंट? इयत्ता 7वीला आहे. फक्त एवढंच आहे की प्रत्येक वस्तूमध्ये चार्ज पार्टिकल्स असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. घर्षणामुळे काय होतात, ते पार्टिकल्स ट्रान्सफर होत जातात आणि ट्रान्सफर झाल्यामुळे त्या सरफेसवर निगेटिव्ह चार्जेस येतात. आणि हाच बलून ज्यावेळेस मी माझ्या शर्टवर घासला, त्यावेळेस ह्या बलूनवर निगेटिव्ह चार्जेस आले. आणि हा बलून ज्यावेळेस मी भिंतीला लावला, भिंतीवर असणारे पॉझिटिव्ह चार्जेस निर्माण झाले आणि बलूनवर असलेले निगेटिव्ह चार्जेस, पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकमेकांना काय केलं, त्यांनी अट्रॅक्ट केलं आणि जे बलून जे आहेत का ते भिंतीला तो अट्रॅक्ट झाला. कळला का एक्सपेरिमेंट? कळा? दैनंदिन जीवनामध्ये असे बरेचसे उदाहरण आहेत. बघा, आपण आपल्या पुस्तकामध्ये बघा ते मोराचं पीस ठेवतो. मोराचं पीस माहिती का तुम्हाला? हा, ते मोराचं पीस त्या वहीमध्ये ठेवल्यामुळे काय होतं माहिती का, ती वही जरी तुम्ही उलटी केली तरी ते मोराचं पीस जे आहे ते खाली पडत नाही. का? कारण त्या घर्षण बलामुळे काय होतं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जच्या अट्रॅक्शनमुळे ते मोराचं पीस तसंच त्या वहीच्या पानांना किंवा पुस्तकाच्या पानांना चिटकून बसलेले असते. तर हे कसं म्हणतं, याचं रिझन आहे स्थितिक विद्युत बल. तर आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि हे कशामुळे होतं, त्या पार्टिकल मध्ये असलेले जे काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस आहेत का, ते चार्जेस
रिस्पॉन्सिबल. कशाला? त्या जहाजाला आपण पेन जवळ नेला तरी ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात. त्यामुळे आपल्याला असं भास होते की ते पेन असा जहाज तोड काढायचं. काय एक्सपेरिमेंट कळा? वाटलं झालं परत करून बघू आपण. आजचा प्रयोग संपला. धन्यवाद.